अनेक निवडणुका झाल्या त्यांचे निकाल समोर येतात. पश्चिम बंगालमध्ये भाजप सर्वाधिक आघाडीवर असलेलं पाहायला मिळतं. मी सर्वप्रथम सुनेत्रा वहिनी पवारांचं मी अभिनंदन करतो. कर्डिलेंचं देखील मी अभिनंदन करतो. ते विजयाच्या समीप आहे आणि सुनेत्रा वहिनींनी अजितदादांचं मताधिक्याचं रेकॉर्ड देखील मोडलं आहे असं मला आत्ताच कळलं. तेव्हा महाराष्ट्रातल्या दोन्ही जागा त्या महायुतीच्या निवडून आल्या त्याबद्दल मतदारांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव होणार ती काळ्या दगडावरची रेख होती. त्याच्यामुळं मला असं वाटतं याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो विकासात्मक देशाला पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आपला देश जागतिक पातळीवर पहिल्या 5 क्रमांकामध्ये आहे याचीच प्रचिती पश्चिम बंगालमध्ये आली आणि आता जवळजवळ 190 जागांवर भाजपा त्या ठिकाणी पुढे. पुन्हा एकदा हिंदू मतदार जो आहे तो मोदींच्या मागे राहिला असं या ठिकाणी बोललं जाते, असं प्रिडिक्शन काढलं जाते. कसं बघताय भाजप पण लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता की 400 पार जर झाले तर संविधानात बदल केला जाईल, मुसलमान बंधू भगिनींना भारताच्या बाहेर काढलं जाईल, या फेक नरेटिव्हमुळं त्यावेळी थोडाफार आम्हाला फटका बसला असेल. पण ज्यावेळी हे फेक नरेटिव्ह आहे हे देशाच्या नागरिकांच्या लक्षात आलं त्याच्यामुळंच हा पश्चिम बंगालचा रिझल्ट लागला आहे. आणि मी स्वतः माझ्या पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा कलाकारांना या ठिकाणी कलाकारांच्या पक्षाला पसंती दिलेली पाहायला मिळते मतदारांनी. विजय थलपती यांचं ठीक आहे, शेवटी तो मतदारांचा कौल आहे. कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला पाडायचं हे मतदार ठरवत असतात. त्याच्यामुळे तिथे एका कलाकाराला न्याय मिळाला मतदानानंतर त्यांचं अभिनंदन आहे. सर, पुण्यामध्ये जी घटना घडली 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्याविषयी ज्या पद्धतीने तपास सुरू आहे तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे? हे तपासाच्या बाबतीमध्ये आमची सगळ्यांचीच भूमिका ही आहे की जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशी नीच प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये कुठेही निर्माण होऊ नये अशी अद्दल त्या आरोपीला बसली पाहिजे ही आमची भूमिका आहे. 5 पैकी 2 ठिकाणी भाजपनं 2 राज्यामध्ये तळशी मारलेली पाहायला मिळते. असं बघताना मोठी राज्य पण पश्चिम बंगाल पण आहे आणि आसाम पण आहे. दोन्ही राज्य भाजप. दोन्ही राज्यांमध्ये विकासाला मतदान झाले, व्यक्तिमत्वाला मतदान झाले आणि काही ठिकाणी ठीक आहे फ्रंटल पुढे आलेले आहेत. परंतु मताची जर आकडेवारी बघितली तर NDA म्हणजे भारतीय जनता पार्टी देशाच्या सगळ्या मतदारामध्ये सगळ्यात पुढे आहे. हे देखील पुन्हा एकदा या 5 राज्यांच्या निवडणुकीमधलं सिद्ध झालं. सर, गोपालकृष्ण गोखले असं म्हणाले होते की व्हॉट बेंगाल थिंग्स टुडे इंडिया थिंग्स टुमॉरो. म्हणजे आता भाजप बंगालमध्ये आलेली आहे तर भविष्यात 400चा आकडा पार होईल असं वाटतं का तुम्हाला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.